ठाण्यामध्ये महाविकास आघाडी फुटली आहे। काँग्रेस महाविकास आघाडीमधून बाहेर पडलाय। ठाण्यामध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे। काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी अशी घोषणा केली आहे। जागा वाटपावर काँग्रेस असमाधानी आहे आणि मनसेला सोबत घेतल्यामुळे काँग्रेस नाराज आहे। हमें तो अपने नो लुटा गैरों ने नहीं, असं सुद्धा विक्रांत चव्हाण यांचं म्हणणं आहे। ठाण्यामध्ये महाविकास आघाडी फुटलेली आहे। काँग्रेस महाविकास आघाडीमधून बाहेर पडलेली आहे आणि या संदर्भात अपडेट आमचे प्रतिनिधी निकेश आपल्या सोबत आहेत। निकेश, मोठी बातमी। नक्की श्रद्धा, जर आपण पाहिलं तर ठाण्यामध्ये महायुतीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर जागा वाटपावरचा अजून तरी निश्चितता नाहीये। त्यानंतर जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये एकीकडे ठाकरेंची शिवसेना आहे, मनसे आहे आणि त्याच्यासोबत काँग्रेस जाणार होती, पण काँग्रेसला कुठेतरी डावललं जात आहे। जागा वाटपाबाबत जे आहे ते लांब ठेवलं जात आहे, अशी भावना जी आहे ते शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते। कारण काँग्रेस जी आहे ती 35 जागा मागत होती, मात्र दोन्ही पक्ष म्हणजे ठाकरेंची शिवसेना असेल किंवा मनसे असेल ही तेवढे जागा देण्यास तयार नाहीये। त्यामुळे कुठेतरी नाराजी जी आहे ती काँग्रेसने व्यक्त केली आहे। त्यामुळे स्वतंत्र लढण्याचा विचार जो आहे तो आता काँग्रेसने केलेला आहे, त्याचं जाहीर देखील केलं आहे। त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये आता काँग्रेस वेगळी लढत असताना या महायुतीमध्ये कुठेतरी आत दोघांमध्येच अलबेल जे आहे ते पाहायला मिळणार आहे। मोठी नाराजी जी आहे ती काँग्रेसने व्यक्त केलेली पाहायला मिळते। त्यात काँग्रेसचे जे नेते आहेत ते विक्रांत चव्हाण यांनी थेट जितेंद्र आव्हाड यांना आव्हान दिलेलं आहे। त्यांच्या विरोधात जे आहे ते निवडणूक लढवण्याचे जे आहे ते आव्हान जे आहे ते सध्या तरी केलेलं पाहायला मिळत आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ठाण्यामध्ये मौर्य असेल का नाही मला माहिती नाही, काँग्रेस स्वबळावर आहे। ठाण्यामध्ये मौर्य असेल का नाही मला माहिती नाही, काँग्रेस स्वबळावर आहे।